हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आपला टॉपिक चालू आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 4 dx अपॉन अंडर रूट 4x मायनस एक्स स्क्वेअर. आता फंक्शनकडे सर्वात अगोदर आपण लेट आय इक्वल्स टू ॲझ्युम करून घेतो. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. त्यानंतर आपण फंक्शन बघतो कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतोय की नाही. डायरेक्टली यूज करता येत असेल तर आपण त्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो, नसेल यूज करता येत असेल तर दुसरी मेथड बघतो. आता इथे बघा, वी कॅन नॉट गेट फॅक्टर्स ऑफ 4x मायनस एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटरला जे काही टर्म दिली त्याचे आपल्याला फॅक्टर पडत नाही. त्यावरून माझ्या लक्षात आलं की आपण थर्ड टर्मने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. म्हणून सो वी हॅव टू कॅल्क्युलेट थर्ड टर्म. थर्ड टर्मचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. थर्ड टर्म इक्वल्स टू 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो आपण. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. आपण याच्यामध्ये ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो हे लक्षात ठेवावं लागेल. काही जण आतमध्ये एक्सचा स्क्वेअर करतात. त्यानंतर याच्यावरचे व्हिडिओ देखील आपण बनवले. पूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला व्हिजिट करा. त्यानंतर आता बघा, इथं एक्स कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या जोडीची टर्म काय, इथं 4. मग ती 4च घ्यायची. इथं काही जण एक्स स्क्वेअर घेतात. हा एक्स स्क्वेअर नाही घ्यायचा आपल्याला. कोइफिशियंट ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या जोडीला जी टर्म आहे ती घ्यायची 4. मग एक्सच्या जागी मी इथं 4 पुट केला आहे. जे सॉल्व्ह केल्यानंतर माझा आन्सर आला आहे 4. थर्ड टर्म आपली 4. थर्ड टर्म आल्यानंतर आपण काय करतो, ती थर्ड टर्म एकदा ॲड करतो आणि सबस्ट्रॅक्ट करतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्णप्रमाणे आपण बघितलं आहे. थर्ड टर्म आपण एकदा ॲड करतो आणि सबस्ट्रॅक्ट करतो डिनॉमिनेटरमध्ये. मग बघा, डिनॉमिनेटरची टर्म होती त्याच्यात थर्ड टर्म एकदा ॲड केली आणि सबस्ट्रॅक्ट केली. 4 - 4 + 4x म्हणजे इथं जी ही टर्म आहे पहिल्यांदा +4 - 4. हा इथं थर्ड टर्म आपण एकदा प्लस केली एकदा मायनस केली. त्यानंतर ते अरेंज केलं आहे मी. हा बाहेर 4 कॉमन काढला आहे. आतमध्ये मायनस साईन, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आला इथं. मग आतमधल्या टर्म ज्या आहे त्याचं साईन काय झालं, चेंज झालं सगळ्यांचं. तर असं अरेंज केलं मी. हा जो ब्रॅकेट एवढा हा कसलं एक्सपान्शन आहे, x - 2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. मग त्यानंतर हा इथं 4 आहे. हा 4 म्हणजे काय, 2चा स्क्वेअर. म्हणून मी असं लिहू शकतो आहे. मग 2चा स्क्वेअर मायनस x - 2 स्क्वेअर. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर हे ॲज इट इज इथं लिहिलं आहे. x - 2 ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन. याच्याऐवजी a - b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने ते आपलं एक्सपान्शन भेटतं आहे. त्यानंतर डिनॉमिनेटरला ही टर्म आज इट इज टाकली. म्हणजे कशाच्या ऐवजी आली ही टर्म, बघा ह्या टर्मच्या ऐवजी 4x - एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरला टर्म होती, त्याच्याऐवजी आता आपण ही टर्म पुट करणार आहोत. नेक्स्ट स्टेपला मी ही टर्म फक्त इथे पुट केली आहे. पुट केल्यानंतर आपल्याला आता इंटिग्रेशन घ्यायचं आहे. त्या फॉर्मॅटमध्ये येते की नाही अगोदर आपण चेक करणार आहोत. बघा, आता ही टर्म आपल्याला भेटली इंटिग्रेशन आय इक्वल्स टू. आता डिनॉमिनेटरची टर्म आहे ती जर टर्म आपण बघितली तर a² - एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आलं अंडर रूट ऑफ. मग इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट a² - एक्स स्क्वेअरचं आपल्याकडे इंटिग्रेशन आहे साइन इनवर्स एक्स. काय इंटिग्रेशन आहे, साइन इनवर्स x/2. मग आता इथं डायरेक्टली मी फॉर्म्युला अप्लाय केला या स्टेपला. खालची या नेक्स्ट स्टेपला डायरेक्टली फॉर्म्युला अप्लाय केला. साइन इनवर्स x/2 त्याचा आन्सर येतो. मग एक्स काय आपलं इथं, एक्स म्हणजे ही टर्म असते आणि अपॉन 2, अपॉनला हा 2. आणि त्यानंतर काय करतो आपण, जे लिमिट आहे ते राईट साईडला लिहितो. आता फक्त लिमिट अप्लाय करायची. काय फॉर्म्युला आपला लिमिटला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा फॉर्म्युला यूज करून मी काय करणार आहे आता, सॉल्व करणार आहे पुढची स्टेप. त्यानंतर बघा, जिथं जिथं एक्स आहे इथं एक्स आहे. मग एक्सच्या जागी अप्पर लिमिट टाकलं, नंतर एक्सच्या जागी लोअर लिमिट टाकलं आणि मध्ये नेहमी आपलं काय असतं, मायनस अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे आपलं झालं अप्पर लिमिट, हे झालं लोअर लिमिट. ते सॉल्व करते. आता इथं आलं साइन इनवर्स 2/2, साइन - 2/2. मग साइन इनवर्स 1, साइन इनवर्स -1. साइन इनवर्स 1ची व्हॅल्यू होती π/2, साइन इनवर्स -1ची -π/2. हे सॉल्व केल्यानंतर फायनल आन्सर आलं माझं पाय. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व करू शकतो. फायनल आन्सर कसं आलं आपलं ते पुन्हा बघूया. बघा, इथं हे सॉल्व करतो आपण ही स्टेप. क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर आपलं काय येतं, 2π/2. मग त्यानंतर हा 2 कॅन्सल होऊन जाईल. फायनल आन्सर काय भेटलं आपल्याला, फक्त I = π. हे झालं आपलं फायनल आन्सर. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.